नमस्कार. तर आज आपण मस्त असं चमचमीत मसाला वांगं कसं करायचं ते बघूया. खूप चवीला छान असं हे लागतं आणि वाफेवर आपण हे शिजवणार आहे. तर पटकन व्हिडिओला सुरुवात करायची आहे. इथे मी वांगी घेतलेत, एक अर्धा किलो वांगी आहेत, अशी चिरून घ्यायची आणि चार भाग करायचे त्याचे आणि हे मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत. आता हे मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळं काय होतं, आतला जो भाग आहे तो काळा पडत नाही. आणि अशा प्रकारे हे चार भाग करून घेतलेत मी. देठाकडचा भाग बंद ठेवला आहे आणि जो समोरचा भाग आहे तो त्याचे चार भाग केलेले आहेत. तर आता इथे एक मसाला करायचा आपल्याला. त्यासाठी मी पॅनमध्ये इथे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, किसून घेतले, ते भाजायचं आहे. खोबरं मात्र अगदी लालसर होसपर्यंत आपल्याला हे भाजावं लागणार आहे. अजिबात कच्चं ठेवायचं नाही. हे सुकं खोबरं आहे आणि हे जो मसाला करणार आहे या मसाल्यातलं वांगं एक 3 ते 4 दिवस आरामात प्रवासात जर तुम्ही नेणार असाल तर हे टिकतं. त्यासाठी हे सुकं खोबरं वापरायचं आहे. तर बघा, बघू शकता तुम्ही, लालसर होसपर्यंत हे सुकं खोबरं मी भाजून घेतलं. आता काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, अगदी चमचाभर तेल घालायचं आणि ह्या तेलावर शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर इथे मी एक मोठा चमचा भरून, एक पळी भरून म्हणू शकता, किंवा एक पाववाटी शेंगदाणे घेतलेत. आता हे शेंगदाणे तेलावर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईल असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्याचमध्ये आता तीळ घालायचे, एक 2 मोठे चमचे तीळ घातलेत आणि एक मोठा चमचा भरून जिरं आहे. हेही सगळं आपण शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. मसाला मात्र अगदी खमंग असा भाजून घ्या. छान मंद गॅसवर हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा करपणार नाही याची काळजी घ्यायची आणि हा मसाला भाजून घ्यायचा सगळा. आता हे सगळं काढून घ्यायचं आहे. सगळं एकत्रच काढून घ्यायचं. खोबरं, शेंगदाणे, बाकीचं सगळं हे केलेलं आहे आणि ह्याला वाटून घ्यायचं आहे मस्त असं, पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. आता हे सगळं वाटून आणि इथे दुसरं एक वाटण करायचं आहे हिरवं. त्याच्यामध्ये एक मूठभर कोथिंबीर आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता याच्यातच वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, बघू शकता तुम्ही, असं हे हिरवं वाटण तयार केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तर 1-2 हिरवी मिरची घालू शकता. आणि आता हे खोबऱ्याचं आणि हे सगळं बाकीचंही वाटण करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे सगळं खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण तयार झालं. सगळे एका वाटक्यात काढून घेतलं आहे मी. आता बाकीचे मसाले घालायचे त्याच्यामध्ये. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालते, एक मोठा चमचाभर कांदा लसूण मसाला घालते. माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे, तुमच्याकडे जो तुम्ही साठवणीतला वापरत असाल तो वापरला तर चालेल. पण वांग्याचं जे कुठल्याही वांग्याचं पातळ वांगं, सुक्कं वांगं असेल तर शक्यतो कांदा लसूण मसालाच वापरा. हळद घातली 1 चमचाभर आणि आता कच्चं तेल आहे, हे शेंगदाण्याचं कच्चं तेल आहे ते वापरते मी. मीठ घालायचं चवीनुसार. छान सगळं मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला. आता तेल का घालायचं, तर ओलसरपणा थोडासा यावा म्हणून तेल घालायचं. आपण याच्यात पाणी अजिबात घालणार नाही, त्यासाठी या मसाल्याला ओलसरपणा यावा. आपण वांग्यात जे भरणार आहे ते छान चिटकून राहावं अशासाठी. आता हे वांग्यात हे असं भरून घ्यायचं, पाण्यातून निथळून काढायची वांगी आणि छान असे हे भरून घ्यायचे. जेवढं भरता येईल मसाला तेवढा भरून घ्यायचा, दाबून घ्यायचं, भरून घ्यायचं. आता हे सगळे मी वांगी भरून घेते. गावी पूर्वी जत्रेला वगैरे जाताना हे अशा प्रकारची वांगी, बाजरीची भाकरी असं बांधून घेऊन जायचे. म्हणजे पूर्वी बैलगाडीने जायचं तेव्हा 2-3 दिवस लागायचे. आता मोटारी आलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. पण पूर्वी अगदी 50 वर्षापूर्वीचं मी हे सगळं सांगते तुम्हाला. तर अशा प्रकारे हे सगळं करून घ्यायचं, मसाले सगळे भरून घ्यायचा. आता बाकीचं राहिलेला मसाला असतो तोही आपण फोडणीत घालणारच आहे. सगळी वांगी मी भरून घेतली. एक अर्धा किलो वांगी आहेत. आता कढई ठेवायची. कढईमध्ये 1-2 मोठे चमचे तेल घालायचं. आपण मसाल्यात हे कच्चं तेल घातलेलं आहे, पण हे तेलावरच आणि वाफेवर शिजणार आहे वांगं.
त्यासाठी थोडंसं तेल जास्त घालायचं, म्हणजे तुमचं वांगं जे आहे ते अगदी 2-3 दिवस बाहेरसुद्धा टिकतं, फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरही टिकतं हे वांगं अशा प्रकारे केल्यामुळे. तर थोडीशी राई मोहरी टाकून बघायचं, तेल कितपत गरम झाले ते. मोहरी टाकायची शक्यतो गरज नाही पडत, पण थोडंसं टाकून बघायची. अगदी थोडीशी पाव चमचा मोहरी टाकली मी. आणि आता याच्यामध्ये वांगी जी भरलेली आहेत ते सगळे सोडून घ्यायचे तेलामध्ये. आपण कढीपत्ता मसाल्यातच वाटला होता, सगळी वांगी याच्या मसाल्यामध्ये भरून घ्यायची. आता हे नुसती वांगीच आहेत, ते फक्त तेलात अशी परतून घ्यायची आहेत. थोडीशी 1 मिनिट 2 मिनिट परतून घ्यायची आणि मग बाकीचा मसाला घालायचा. जो मसाला बाकीचा उरला होता तो घालायचा आहे. छान बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सगळ्या वांग्याला असे डाग पडतील असं करून घ्यायचं. आणि हा उरलेला मसाला अशाच पद्धतीने खारं वांगंही करतात. फक्त याच्यामध्ये जे कांदा लसूण मसाला घातला आहे तो घालायचा नाही. अगदी बाकीचं सगळं साहित्य अशाच याने घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यावर एक मोठं ताट ठेवायचं आणि ह्या ताटावर पाणी ठेवायचं. आपल्याला आतमध्ये वांग्यावर पाणी घालायचं नाही. तर हे ताटावर जे पाणी आहे त्याची वाफ येते, वाफेतून जे 1-2 थेंब पडतात त्याच्यावरच हे वांगं शिजून तयार होतं. बघा, बघू शकता तुम्ही. एक 5 ते 7 मिनिट ठेवलं की लगेच पाणी सुटायला लागतं. जास्त हलवायचं नाही, कारण आपण मसाला भरलेला आहे, वांगं शिजलेलं असतं पटकन, त्यामुळे वांगी फुटतात. मग अख्खी राहण्यासाठी जास्त मिक्स करायचं नाही. खूप असं मस्त अशी ही वांगी होतात. अगदी थोडंसं बघायचं, वांगी पटकन शिजली जातात. आपण तेलात एक 5 ते 7 मिनिट परतून घ्यायची आणि मग मसाला घालायचा. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा लवकरच भेटू पुढच्या एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. वांगं मात्र मसाल्यात ठेवलं की जास्त परतायचं नाही, जास्त हलवायचं नाही. अगदी थोडंसंच हलवायचं, म्हणजे वांग्यातला मसाला बाहेर येत नाही किंवा वांगं फुटत नाही.